जय श्री स्वामी समर्थ. माणूस बोलतो तेवढा सत्य नसतो. कारण अनेकदा शब्दापेक्षा शांतता खूप काही सांगून जाते. काही लोक चेहऱ्यावर हसू ठेवतात पण मनात दुःख लपवून जगत असतात. काही लोक गोड बोलतात पण त्यांच्या मनात द्वेष भरलेला असतो. दुसऱ्यांच्या मनातील विचार ओळखायचे असेल तर त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. कारण खरे नातं ते नसतं जे समोरून प्रेम दाखवतं. खरं नातं तेच असतं जे तुमच्या गैरहजेरीत सुद्धा तुमची किंमत करतं. जगात प्रत्येक माणूस दोन चेहरे घेऊन फिरत असतो. एक जगाला दाखवण्यासाठी आणि दुसरा स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. वेळ माणसाचा खरा चेहरा दाखवतो. ज्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर असेल तो तुमच्याकडून चुका झाल्या तरी तुमची साथ सोडणार नाही. आणि ज्याच्या मनात स्वार्थ असेल तो फायद्यासाठी जवळ येईल आणि वेळ आली की दूर जाईल. जीवनात शांत राहायला शिका. शांत माणूस त्याचे शब्द नाही तर त्याच्या भावना ओळखायला शिकतो. लक्षात ठेवा, डोळे अनेकदा खोटे बोलू शकतात पण माणसाचं वागणं कधीच खोटं नसतं. म्हणून लोकांना ओळखताना त्याच्या बोलण्यावर नाही तर त्याच्या कृतीवर लक्ष ठेवा. त्याच्या कृतीवर विश्वास ठेवा. मनातील विचार नेहमी कृतीतूनच दिसून येतात. या जगात प्रत्येक माणूस काही ना काही लपवून जगत असतो. कोणी दुःख लपवतं तर कोणी स्वार्थ लपवतो तर कोणी आपल्या मनातील खरे विचार. माणसाला ओळखणं खूप सोपं वाटतं पण खरं सांगायचं झालं तर या जगातलं सर्वात कठीण काम म्हणजे माणसाला समजून घेणं. काही लोक तुमच्यासमोर खूप प्रेमाने बोलतात, तुमची काळजी असल्यासारखे वागतात. चेहऱ्यावरचं हसू नेहमी आनंद दाखवत नाही आणि गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती मनाने चांगली असतेच असं नाही. काही लोक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, तुमची खूप काळजी असल्याचं दाखवतात पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष भरलेला असतो. तर काही लोक कठोर बोलतात पण मनातून तुमच्यासाठी खूप चांगले विचार असतात. म्हणून दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखायचे असतील तर फक्त त्यांचे शब्द ऐकू नका तर त्यांची कृती लक्षात घ्या. कारण शब्द बदलते पण माणसाचं वागणं त्यांच्या मनातलं सत्य दाखवतं. जी लोक खरोखर तुमचे असतात ते तुमच्या यशात आनंदी होतात. त्यांना तुमची प्रगती पाहून त्रास होत नाही. ते तुमच्या पाठीमागे तुमचं कौतुक करतात. तर काही लोक असे असतात जे समोरून तुमचं अभिनंदन करतात आणि पाठीमागं तुमच्या अपयशाची वाट बघत असतात. वेळ ही प्रत्येक माणसाचा खरा चेहरा दाखवणारी गोष्ट आहे. वेळ आले की कोण आपला आहे, कोण स्वार्थासाठी जवळ होतं हे समजतं. जेव्हा तुमच्याकडे पैसा, यश आणि नाव असतं तेव्हा अनेक लोक तुमच्या भोवती फिरत असतात. पण जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा खरी लोकच तुमच्या सोबत असतात. म्हणून आयुष्यात कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. म्हणून लोकांना वेळ द्या. कारण वेळच माणसाच्या मनातले विचार बाहेर आणते. कधी कधी शांत राहणारी व्यक्ती खूप काही समजून घेते. ती कमी बोलते, ती लोकांच्या डोळ्यातल्या भावना समजते. कारण मनातले विचार शब्दापेक्षा नजरेत दिसतात. एखादी व्यक्ती जर तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल ती व्यक्ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेईल. तुम्ही दुःखी असाल तर तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख तिच्या लक्षात येईल. आणि जर एखादी व्यक्ती स्वार्थासाठी तुमच्या जवळ असेल तर ती व्यक्ती स्वतःचा फायदा बघेल. तुमच्या भावना तिच्यासाठी महत्वाच्या नसतील. या जगात सगळ्यात मोठी चूक म्हणजे प्रत्येकावर अंधविश्वास करणे. कारण काही लोक एवढं सुंदर खोटं बोलतात की खरं आणि खोटं यातला फरकच समजत नाही. म्हणून लोकांना ओळखताना त्यांच्या शब्दाकडे नाही तर त्यांनी कठीण काळात दिलेल्या साथीकडे लक्ष द्या. जो माणूस तुमच्या वाईट काळातही तुमचा हात सोडत नाही तोच माणूस खरा असतो. आणि जो माणूस स्वार्थासाठी जवळ असतो तो वेळ आले की दूर निघून जातो. जीवनात शांत राहायला शिका. कारण शांत माणूस भांडण कमी करतो आणि लोकांना जास्त समजून घेतो. लक्षात ठेवा, माणसाचे खरे विचार त्याच्या रागात, त्याच्या वागण्यात आणि वेळ आलेल्या केलेल्या कृतीमध्ये दिसून येतं. म्हणून कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण या जगात चेहऱ्यापेक्षा मुकुटे जास्त आहेत. लोकांना समजून घ्या व वेळ द्या आणि निरीक्षण करा. लोकांना समजून घ्या कारण दुसऱ्याच्या मनातील विचार फक्त ऐकून नाही तर अनुभवातून समजतात.